राज्यामध्ये भ्रष्टाचार प्रमुख आणि भूमाफिया तयार झालेत। नाना पटोले यांनी नाव न घेता पार्थ पवारांना टोला लगावला। गायरान महारवतन सरकारी जमिनींचा गैरवापर केला जातोय। जमिनींची कमी पैशामध्ये खरेदी करून विक्री करणं सुरू असल्याचा हल्लाबोल नाना पटोलेंनी केला। तिजोरी लुटणाऱ्यांवर काय कारवाई करणार हे सांगावं असा नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे। आपल्या राज्यामध्ये जे काही भ्रष्टाचाराचे प्रमुख जमिनीवरचे जे घोटाळे म्हणजे जमीन माफिया जे तयार झालेले आहेत, भूमाफिया, याच्यामध्ये गायरान, इनाम, महारवतन व सरकारी जमिनीचा गैरवापर, सरकारी जमीन खाजगी संबंधित गटांना अत्यल्प दरात देणे, गायरान जमिनीचे शेतीयोग्य नॉन ॲग्रिकल्चर रूपांतर करताना नियमबाह्य मंजुरी, वतन जमिनी असल्याचे दाखवून फायनल मालकी हक्क देण्याचे भोंगळ प्रस्ताव, अशा पद्धतीच्या अनेक आपल्या राज्यामध्ये हे भूमाफियाचं आपण चित्र पाहतोय। शासनाची चोरी करणारा, शासनाच्या तिजोरीवर डाका टाकणारी व्यवस्थेला आपण आळा टाकण्यासाठी पुढच्या काळात तुमचं काय पाऊल राहील त्याबद्दलचंही आपण आपलं मार्गदर्शन करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।